सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, मला सांगा, जर एक रेष आहे, रेषेच्या वर एक संख्या आहे आणि रेषेच्या खाली एक संख्या आहे बरं का. तर रेषेच्या वर असणाऱ्या संख्येला काय म्हणायचं? एकदम बरोबर आहे, अंश. आणि रेषेच्या खाली असलेल्या संख्येला छेद. एकदम बरोबर आहे. तर आज आपल्याला 14वं प्रकरण अंशाधिक छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक तुलना व परस्पर रूपांतर हे प्रकरण पाहायचं आहे. तुम्ही म्हणताल सर, अंश तर आम्हाला माहिती, पण अंशाधिक म्हणजे काय? नवीनच दिसायले. छेदाधिक म्हणजे काय? नवीनच दिसायले. एकदम सोपं आहे रे. अंशाधिक म्हणजे ज्याचा अंश मोठा असतंय ते अंशाधिक, आणि छेदाधिक म्हणजे काय? ज्याचा छेद मोठा असतंय ते छेदाधिक अपूर्णांक. समजलं? किती सोपं आहे. अरे जसे जसे प्रश्न समोर येतील ना, तसे तसे तुम्हाला उत्तरं सांगतो. जसा आजार तसे औषधं आपल्याकडे आहेत, त्याच्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. उघडा तुमचं पुस्तक, स्वाध्याय 14.1 काढा आणि हो, सर्वात अगोदर तुम्ही पहिल्यांदा ते स्वाध्याय 14.1 सोडवा. तुम्ही अगोदर सोडवलात आणि नंतर हा जर भाग पाहिलात तर तुम्हाला अजून पक्क समजेल आणि परीक्षेपर्यंत लक्षात राहील. नाहीतर नुसतंच बघून उपयोग नाही. म्हणून अगोदर स्वप्रयत्नानं वाचून सोडवा. चुकलं तर चुकलं, आलं तर आलं. बघा बरं, पहिलाच प्रश्न अत्यंत सोपा आहे. पुढीलपैकी गटात न बसणारा अपूर्णांक कोणता, असं म्हणलंय. आणि 1, 2, 3, 4 या 4 पर्यायातून आपल्याला उत्तर काढायचं आहे. मग गटात न बसणारा किती सोपा आहे. आता तुम्ही नीट बघितलात तर तुम्हाला काय दिसल रे? छेद 8 आहे, इथं छेद 8 आहे, इथं छेद 8 आहे, इथं छेद. सगळ्यांचे छेद तर सारखेच आहेत. आणि अंश 8 पेक्षा 11 मोठं म्हणजे हे झाला अंशाधिक, हे झाला अंशाधिक. 8 पेक्षा 9 मोठं, हे झाला अंशाधिक. 8 पेक्षा 7 लहान झाला आणि हे 8 पेक्षा 17 मोठे झाले. म्हणजे गटात न बसणारा आहे पर्याय नंबर 3, तो आहे छेदाधिक आणि बाकीचे सगळे अंशाधिक. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 3 रंगवायचं. अत्यंत सोपा असा हा प्रश्न होता, जे तुम्ही सोडवलात तुम्हाला हे आलं असेल. पहा बरं, दुसरा प्रश्न काय दिलाय? 33/7 या अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूप कोणते? एक सांगतो, अंशाधिक जे अपूर्णांक आहे त्याच अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात होतंय बरं का. अंशाधिक असेल तर त्याचंच हे मिश्र अपूर्णांकात होतंय. म्हणजे आता ह्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करा म्हणले, नाही तर अपूर्णांक म्हणजे डोळे झाकून पर्याय नंबर 3 तर येणारच नाही. आता पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं करायचं तर पहिल्यांदा समजून घ्या. वरचा अंश आहे, खालचा छेद आहे, म्हणजे त्या छेदानं त्या अंशाला भागायचं. एवढं तर समजलं. त्याच्यानंतर भाजी कोणती ह्याच्यातली? भाज्य 33. भाजक कोणतं? 7. 7 न 33ला भागा. 7 1 7 7 2 14 7 3 21 7 चौक 28 7 5 35 पुढे चालले. म्हणजे 7 3 21 7 चौक 28. इथं 4 आलं. 4 कुठं आहे का? इथं नाही आहे, इथं नाही आहे. 100% हेच उत्तर आहे, पर्याय नंबर 4. तरी सांगतो तुम्हाला कसं आलं ते. 7 3 21 7 चौक 28 आणि 33 मधून 28 वजा करायचं. इकडला हातचा तिकडे गेला. 13 मधून 8 गेले, 5 उरले, 2 मधून 2 गेले, 0. आता हे काय आहे? भागाकार. भागाकार राहत असते इथं. आलं का लक्षात? मिश्र अपूर्णांकात भागाकार आधी घ्यायचा, कारण हे वर हिमालयाचं टोक अगोदर घ्यायचं. पुन्हा काय घ्यायचं? खालचं कन्याकुमारी. त्या कन्याकुमारीला उचलायचं, वर घ्यायचं, म्हणजे 5. बाकी वर ही बाकी आहे. आणि हे जे भाजक आहे ते भाजक इथं घ्यायचं. आणि वाचन कसं करायचं? 4.5/7 अशा प्रकारे करा. मग आता कसलंही जरी गणित असलं तर तुम्हाला अशा प्रकारे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येईल. त्यासाठी सराव करा, वाचन करा, लेखन करा आणि लक्षात ठेवा. बघा पुढचा प्रश्न. अरेच्या, हे तिसरा प्रश्न तर तुम्ही सोडवलाच असेल आणि बरोबर सुद्धा आला असेल. 13/5 या अपूर्णांकाच्या छेदस्थानी
पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी म्हणजे छेदाधिक अपूर्णांक मिळेल. आता किती सोपं आहे बघा. आता अपूर्णांक दिले 13/5. आता 13 मोठं आहे म्हणजे अंश मोठे आहे म्हणजे अंशाधिक हे अपूर्णांक आहे. आता याला काय करायचं आहे, छेदाधिक म्हणजे छेद मोठा करायचा आहे. म्हणजे छेद मोठा म्हणजे 13 पेक्षा पुढं जावं. मग 13 पेक्षा पुढं जाण्यासाठी कोणता पर्याय योग्य राहील, तर 6 घेतलं तर किती होईल, 5 आणि 5 10 11, 13 पेक्षा लहान आहे. 5 घेतलं तर 10 होईल, 13 पेक्षा लहान आहे. 8 घेतलं तर 8 आणि 5 13, हे 13 आणि 13 सारखं होईल. म्हणून अचूक काय 9. हे जर 9 5 मध्ये मिळवले तर काय येईल, 13/14. म्हणजे 14 मोठं झालं आणि छेदाधिक झालं. म्हणूनच याचं उत्तर पर्याय नंबर 2. अत्यंत सोपा हा प्रश्न होता, समजून सांगायची सुद्धा गरज नव्हती. अरेच्या प्रश्न दुसरा जसा सोडवलाय ना तसाच हे आलाय बघा. प्रश्न चौथा, 19/9 हे पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे अंशाधिक अपूर्णांक रूप आहे. म्हणजे किती सोपं आहे. आता हे 19 मोठं आहे म्हणजे अंश मोठा आहे म्हणजे अंशाधिक झालं. तर ह्याच्यापैकी कोणतं येईल, लगेच भागाकार 9 भागिले 19. 9 1 9, 9 2 18, 9 त्रिक 27. मोठं व्हायला म्हणजे नाही 2 साचील. 9 1 9, 9 2 18 म्हणजे हे पर्याय कटला. 2 2 पूर्ण आहेत हे तर बरोबर आहे. मग आता 18 19 मधून 18 वजा केलं, बाकी उरली 1 म्हणजे पूर्ण असेल ते इथं. आणि त्याच्यानंतर बाकी जी आहे ती वर आणि खाली इकडं भाजक 2.1/9 कुठं आहे, तर पर्याय नंबर 1 मध्ये. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. समजलं, व्हेरी गुड. पहा पुढचा प्रश्न बघा बरं. अजून एकदा शिकवलेलाच प्रश्न आलाय. 5वा काय, पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करता येते. आधीच सांगितलंय, जे अपूर्णांक अंशाधिक असतात त्याचंच रूपांतर मिश्र अपूर्णांकात किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करता येते. हे लक्षात ठेवा. अंशाधिक अपूर्णांकाचंच रूपांतर हे मिश्र अपूर्णांक किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात. मग अंशाधिक कोण आहे, अंश मोठा. ह्याच्यात 4 लहान आहे, चुकलं. ह्याच्यात 9 लहान आहे, चुकलं. ह्याच्यात 12 लहान आहे, 13 मोठं आहे, चुकलं. तर उत्तर पर्याय नंबर 3. 13 छेद आहे आणि 14 अंश आहे. 14 अंश मोठा आहे म्हणजे अंशाधिक आहे आणि ह्याचंच रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करता येते. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न, प्रकरणाचं नावच आहे अंशाधिक, छेदाधिक व पूर्णांकयुक्त अपूर्णांक. म्हणजे सगळे गणित तेच असणार आहेत. बघा 6वं गणित 41/4 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह म्हणले आणि म्हणले की या पर्यायापैकी कोणतं येईल. एकदम सोपं आहे रे. जसं जसं सराव करताल तसं तसं तुम्ही नुसतं असं डोळे उघडून बघितलं की उत्तर येईल. बघा आता 41 मोठं आहे, 4 लहान आहे म्हणजे अंशाधिक झालं. म्हणजेच या 4नं त्या अंशाला भागायचं. 4च्या पाड्यात 4 कुठं येतात, 1 नंबरला. मग 4 1 4, 4 मधून 4 गेले 0. नंतर 4नं 1ला भाग जातंय का, नाही. मग 0चा भाग द्या आणि 1 मधून 0 वजा करा, बाकी आली 1. 10 कुठं आहे का, इथं नाही, इथं नाही, इथं नाही, इथं आहे. म्हणजे ह्याचं लेखन कसं झालं, मिश्र अपूर्णांकात 10 पूर्ण, बाकी 1 आणि भाजक 4. म्हणून उत्तर पर्याय नंबर 4. लगेच तंतोतंत रंगवणं आवश्यक आहे. पहा पुढचा प्रश्न बघा बालमित्रांनो. ज्यावेळेस तुम्हाला अंशाधिक अपूर्णांक दिलेला आहे त्यावेळेस पूर्णांकयुक्त अपूर्णांक करायला सांगितलं तर करता यायला पाहिजे. आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अंशाधिकमध्ये करा म्हणलं तर ते सुद्धा यायला पाहिजे. आता हे गणित तसंच आहे. 7वं गणित काय, पुढील पर्यायापैकी अपूर्णांकाच्या रूपांतराची कोणती जोडी योग्य नाही असं म्हणलंय. इथं दिलंय 17/3, इथं दिलंय 23/. आता बघा हे 17/3 कसं येतं बघा, 5 आणि 3 यांचा गुणाकार करायचा. जसं आता 5 त्रिक 15 आणि हे बाकी किती आहे 2 17 म्हणजे 17/3.
3 म्हणजे आपण 3नं या 17ला भागलं तर 3 15 बाकी आली 2. ह्याचं रूपांतर आपण ह्याच्यात केलं आणि ह्याचं रूपांतर परत अंशाधिकमध्ये करायचं तर याचा आणि याचा गुणाकार करायचा, याचा आणि याचा काय करायचा गुणाकार, आणि हे गुणाकार झाला की त्याच्यात मिसळायची बाकी. समजलं? किती सोपं आहे. हे सुद्धा करा. 8 2 16 आणि 16 आणि 3 17 18 19 19/8. नंतर ह्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करा. 5 भागिले 26 5 5 25 27 आहेत, बाकी 2 म्हणजे 5 पूर्णांक बाकीवर 2/5. इथं 9 आणि 1 यांचा गुणाकार 9 1 9 आणि त्याच्यात 8 मिसळा 9 1 9 9 आणि 8 17 17/9. अरे सगळंच बरोबर काढलं, पण पुस्तकात काय दिलंय 17/3 हे बरोबर आहे. त्याच्यानंतर 23/8 आपला आलं 19/8 आणि त्यांनी दिलंय 23/8. हे चूक आहे. हे पर्याय 1, हे पर्याय 2, हे पर्याय 3 आणि हे पर्याय 4 आहे. म्हणून ह्याचं उत्तर पर्याय नंबर 2. 7व्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2. समजलं? किती सोपं आहे. चला पहा बरं 8वं गणित. पुढीलपैकी कोणत्या अपूर्णांकाची किंमत 5.25 आहे असं म्हणले. मग आता अपूर्णांक दिलेले आहेत एवढे. सगळ्यात पहिल्यांदा बघा हे अंशाधिक आहेत का. हे अंशाधिक आहे, हे आहे, हे आहे, हे आहे, करेक्ट आहे. आता 5.25 म्हणजे किती रे 5 आणि त्याच्या पुढं पाव. मग आता 5 पूर्ण यायला पाहिजे. मग आता या 5नं 21ला जर भागलं तर 5 चोक 20. आता बघा ना हे 5 भागिले 21 जर केलं तर 5 चोक 20 येईल. बाकी एक हे 4 म्हणजे 4.25 नाही सांगितलं 5.25. कारण ह्याचं कसं होईल 4 पूर्णांक 1/5 असं होईल. बरोबर आहे. 4 पूर्ण आहे पण आपल्याला 5.25 म्हणजे 5 पूर्ण पाहिजे म्हणून हे येणार नाही. तसंच आहे 5 चोक 20 5 5 25. इथं भागाकार काय येईल 5 5 25 येत आहे. आणि करून बघा 5 भागिले 26 5 5 25 आणि इथं आलं बाकी 1 0 म्हणजे हे उत्तर काय आलं 5 पूर्णांक 1/5. 5 पूर्णांक 1/5 म्हणजे 5.25 नाही. चुकलं हे सुद्धा. आता हे बघा 23/4 म्हणजे 4नं 23ला जर भागलं 4 5 20 उत्तर 3 म्हणजे 5 पूर्ण आहे. म्हणजे काय 5 पूर्ण बाकी 3 आणि 4. तर हे सुद्धा 5 पूर्ण आहे पण 3/4 म्हणजे पाऊण व्हायले म्हणजे हे 5.25 झालं. म्हणजे हे पण नाही. म्हणजे आता तिन्ही पण नाही तर निश्चितच पर्याय नंबर 1. म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 1. पण कसं येते ते बघून घ्या. 4 भागिले 21 4 25 आणि मग 21मधून 20 वजा केले 1 आणि उत्तर काय आलं ह्याचं 5 पूर्णांक बाकीवर 1/4 आलं. हे आहे 5 पूर्ण आणि त्याच्या पुढं पाव म्हणजे काय झाले 5.25. हे लक्षात ठेवा. आणि हेही लक्षात ठेवा बालमित्रांनो पाव म्हणलं की 1/4 आलं का बघा. पाव म्हणलं की 1/4, अर्धा म्हणलं की 1/2, पाऊण म्हणलं की 3/4. जर तुम्हाला 5.5 म्हणलं तर मग 5 पूर्णांक 1/2 यायला पाहिजे. 5.25 म्हणलं तर 5 पूर्णांक 3/4 यायला पाहिजे. त्याच्यामुळं पावसाठी 1/4 हे तर लक्षात ठेवाच. पण परीक्षेत अर्धा आणि पाऊण याच्यावरही प्रश्न विचारतात हेही लक्षात ठेवा. अशा प्रकारे महत्त्वाचा 8वा प्रश्न पण पूर्ण झाला. तो अगदी सोपा होता. सगळे गणित एकसारखे आहेत. बघा 9वा 26/9 बरोबर 2 पूर्णांक चौकट/9 असेल तर चौकटीत येणारा अंक कोणता असेल. एका सेकंदात उत्तर ह्याचं 9च्या पाढ्यात 26 कोणत्या नंबरवर आहेत 9 1 9 9 दोन्ही 18. मग 26मधून 18 गेले उरले किती ते काढा उत्तर आलं. मग बघा तरी समजावून सांगतो 9 भागिले 26
9 26ला भागा 9 1 9 9 2 18 9 त्रिक 27 याच्यापेक्षा मोठं व्हायले. मग 9 2 18 आणि मग इथं लाचा तिकडं गेला, इथं झाले 16, इथं झाले 1, 16मधून 8 गेलं उरलं 8, 1मधून 1 गेलं 0. म्हणजेच काय 2 पूर्णांक हे 8 बाकी वर, बाकी इथं आणि हे छेदस्थानचं 9 म्हणजेच भाजक तिथं, म्हणजे उत्तर आहे 8. म्हणून याचा पर्याय नंबर किती आहे 3. फिरून फिरून सगळे प्रश्न ह्याच्यावरच आहेत, त्याच्यामुळं लक्षात ठेवा. आत्ताच समजून सांगितलं होतं की रे तुम्हाला त्याच्यावरच प्रश्न आला बघा. आणि तुम्हाला म्हणलंही होतं ह्याच्यावरच प्रश्न येतात, फक्त संख्या बदलते, शब्द बदलतात. काय बघा 2.3/4 म्हणजे किती? मग आता 2 पूर्ण आहेत आणि 3/4 म्हणजे किती म्हणले. आता हे 2.25, मग 2.25 म्हणजेच काय पाव. पावसाठी मी तुम्हाला आधीच सांगितलंय, इथं बघा इथंच सांगितलंय पाव म्हणलं की 1/4, 2.25 म्हणल्यावर 1/4 पाहिजे, इथं नाही आहे. 2.5 म्हणल्यावर किती पाहिजे 1/2. मग इथं 3/4 आहे म्हणजे 2.5 पण नाही, 2.25 पण नाही, 2.5 पण नाही. तर मग आता काय येईल, काय 3.25. पण 3 म्हणल्यावर तर इथं पूर्ण 2 आहे म्हणजे 3.25 पण नाही. म्हणजे उत्तर नक्की काय येईल 2.25. कारण पावणे म्हणलं की 3/4 असते, जे की इथं आहे 3/4 आणि 2.25 म्हणजे 3 पूर्ण झाले नाही, 3च्या अलीकडं 2.3/4 म्हणजे हे झाले 2.25. हेच उत्तर आपलं करेक्ट आहे. म्हणून 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपं होतं आणि शिकवलेल्याच भागावर होतं. पहा बरं 11वा प्रश्न काय म्हणले, पुढीलपैकी चुकीच्या पद्धतीने लिहिलेला अपूर्णांक कोणता. आता चुकीच्या पद्धतीनं, आता नेहमीचेच प्रश्न आहेत बरं का मुलांना, समजून घ्या. तर इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, इथं अपूर्णांक आहे, इथं अपूर्णांक आहे आणि इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचा नियम काय माहिती आहे का, पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजेच मिश्र अपूर्णांकात येणारा जो जोडीनं अपूर्णांक आहे तो नेहमी छेदाधिक असतो. अंश त्याचा लहान असतो आणि छेद मोठा असतो. आता इथं बघा 3 पूर्ण आहे आणि त्याच्यासोबत आलेला अपूर्णांक कसा आहे, छेदाधिक आहे, 5 मोठा आहे, बरोबर आहे. आणि इथं पूर्णांकयुक्त अपूर्णांक होऊ शकतंय, इथं हेही बरोबर आहे, पण इथं हे चुकलं. पूर्ण अंक इथं आहे पूर्णांक, पण तिच्यासोबत असलेला अपूर्णांक हा अंशाधिक आहे, असं नसायला पाहिजे. 5 हे लहान आहेत, 8 मोठे आहेत, हे चुकीचं आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4 झालं उत्तर. नियम पाठ करा, लक्षात ठेवा, समजून घ्या. पहा बरं 12वा प्रश्न पण सोपाच आहे. इथे एक अपूर्णांक आहे, बेरजेचं चिन्ह आहे आणि इथे एक अपूर्णांक आहे आणि बरोबर किती बनले. आता ह्यांची बेरीज करायची, किती सोपं आहे. हे तर तुम्ही अगोदरच्या प्रकरणात सोडवलेलंच आहे. छेद समान असल्यामुळं 4 आणि 4 छेद समान आहेत, म्हणून अंशांशाची क्रिया करा. कोणती क्रिया, बेरीज, बेरजेची क्रिया. मग 27 आणि 5 किती होते, 7 आणि 5 12ला 2 हाताला 1, 2 आणि 1 3, 32/4 झालं उत्तर. पर्यायात नाहीच. अरे 32/4 नाहीच. आता म्हणजे आपलं चुकलं का, नाही. तर या अपूर्णांकाचं रूपांतर मिश्र अपूर्णांकात किंवा पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करा. लगेच भाग आहे, 4/32, 4×25, 4×24, 4×7 28, 4×8 32. मग 4×8 32, 32मधून 32 गेले 0, उत्तर आलं 8. मग 8 पूर्ण बाकी 0 आणि 4 ही लिहायची पद्धत नाही, म्हणून ह्याचं अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 12व्याचं किती 2. 8 हे लक्षात ठेवा बरं का मुलांनो. 0/4 म्हणजे 0च असतंय, म्हणून 12व्याचं उत्तर पर्याय 2. आता तेच क्रिया करून तुम्हाला नक्कीच सोपे जात असतील सगळे गणित. बघा बरं 13वा प्रश्न पण तेच आहे. पुढील अपूर्णांकातील सर्वात मोठा अपूर्णांक कोणता. आता ह्या अपूर्णांकात 13व्या प्रश्नात 4 पर्याय दिलेत
आणि अपूर्णांकात मोठा अपूर्णांक कोणता? जर समजा आता छेद जर सगळ्यांचे सारखे असते तर आपण अंशावरून सांगितलं असतं, कारण सारखे छेद असले तर ज्याचा अंश मोठा तो मोठा. पण आता इथं छेद, इथं 6, इथं 4, इथं 5, इथं 5, छेद तर भिन्न आहेत. मग आता काय करायचं? घाबरायचं नाही, लगेच त्याचं रूपांतर पूर्णांक युक्त अपूर्णांकात करायचं. मग 6च्या पाड्यात 19 येतात का नाही? मग कोणती संख्या येते 19पेक्षा लहान? 6 कसा? 6 दुरी 12, 6 त्रिक 18. मग ह्याचं काय? 3 पूर्ण बाकी 1 आणि इथं 6. 6 1 6, 6 2 12, 6 त्रिक 18 आणि 19. इथं 4 पंचे 20 बाकी 1 आणि खाली 4 दशाला तसं. 5 दोन्ही 10 बाकी 2 5 दशाला तसं. 5 चोक 20 बाकी 1 5 दशाला तसं. आता काय बघायचं? पूर्णांक. आता इथं 3 पूर्णांक, इथं 5 आहे, इथं 2 आहे आणि इथं 4 आहे. मग याच्यापैकी सगळ्यात मोठा पूर्णांक कोणता? 5. म्हणून पर्याय नंबर 2 21/4 हे अपूर्णांक सगळ्यात मोठा. म्हणून 13व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. परीक्षेत हा प्रश्न येईल की नाही काही सांगता येत नाही, पण ह्याच्या सारखा प्रश्न 100% येतो बरं का. म्हणून लक्षात ठेवा मुलांनो. पहा पुढचा प्रश्न. पहा बरं 14वा प्रश्न. हा सुद्धा प्रश्न आधीच्या प्रश्नासारखाच आहे. अपूर्णांक दिलेत आणि प्रश्न काय विचारलाय? हे अपूर्णांक चढत्या क्रमाने कसे लिहाल? आता मला सांगा, आधी जे गणित होतं त्याच्यात आपण काय केलं रे? सगळ्यात मोठा अपूर्णांक शोधला. आता हे काय म्हणाले? चढत्या क्रमानं. म्हणजे चढता क्रम म्हणजे काय? सगळ्यात लहान. म्हणजे ह्याच्यातून सगळ्यात लहान शोधायचा आणि लहानानंतर त्याच्यापेक्षा थोडा मोठा, त्याच्यापेक्षा थोडा मोठा आणि त्याच्यापेक्षा थोडा मोठा हे शोधायचं. म्हणजे हेच आहे, आधीच्या प्रश्नासारखंच ह्याला करायचं. मग बघा आता 13/12 ह्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करून घ्या. सगळे अपूर्णांक हे अंशाधिक अपूर्णांक आहेत. मग 12 न 13ला जर भागलं तर 12 1 12 आणि 13तून 12 गेले बाकी 1 छेद 12 जशाला तसं. समजलं एवढं? त्याच्यानंतर हे 11 1 11 आणि इथं काय? बाकी 1 छेद 11. त्याच्यानंतर 9 1 9 आणि इथं 1 आणि बाकी 11. त्याच्यानंतर 5 1 5 आणि बाकी 1 आणि खाली आलं 5. आता तुम्ही बघू शकतात सगळ्यांचे पूर्णांक सारखे आहेत. इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे, इथं 1 आहे. एवढं समजलं? आता एवढं समजल्यावर सगळ्यांचे अपूर्णांक बघा. 1 2 3 4 मध्ये सगळ्या अपूर्णांकात अंश तर सारखा आहे. मग जर अंश सारखा असेल तर काय असतंय? ज्याचा छेद मोठा तो लहान असतो. मग आता इथं कोण आहे सगळ्यात? हे 2 हे कसे आहेत? सारखे आहेत. तर मग ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती येईल? हां बरोबर आहे. मग काय? ज्याचा छेद मोठा आहे तर 11 आहे, पण इथं छेद 12 मोठा आहे ना, म्हणून सगळ्यात मोठं हे. पण चढत्या क्रमानं लिहित असताना सगळ्यात छेद मोठा म्हणजे सगळ्यात लहान असते बरं का. म्हणजे सगळ्यात लहान काय आला चढत्या क्रमानं लिहिताना? 13/12 अगोदर आलं. त्याच्यानंतर आता ह्या दोघांची किंमत सारखीच आहे म्हणून हे आधी घेतलं काय, हे आधी घेतलं काय, चालतंय. 12/11. त्याच्यानंतर 9/8 आणि सगळ्यात मोठं कोण आहे? ज्याचा छेद सगळ्यात लहान तो मोठा, म्हणजे 6/5. आता हे कुठं आहे? अरे प्रश्न आणि उत्तर चढत्या क्रमातच दिलेलं होतं, म्हणून जशास तसं तेच आहे. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 1. 14व्याचं उत्तर पर्याय नंबर 1ला तंतोतंत रंगवा. बालमित्रांनो, अशा प्रकारे आपले 14 प्रश्न पूर्ण झालेले आहेत आणि हे सगळे 14 प्रश्न अत्यंत सोपे होते. तुम्ही छान अभ्यास केलात त्याबद्दल मनापासून आभार.